हा दिवस बघायला जर विक्रमसिंहराजे असते तर खरोखर मी परमेश्वराचं धन्य मानलं असतं. नामदार मुश्रीफ साहेबांच्या सारखा एवढा मोठा नेता असताना किती दिलदार आहे, हा अत्यंत भोळे बाबडे आहेत. निधी ही गोष्ट अशी आहे की कुणाच्या हातून सुटत नाही. या ठिकाणी कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थानं एकत्र आलेलं नाही, तर या ठिकाणी कागल तालुक्याच्या जनसामान्यांचा विकास करावा. माझ्या मित्रांनो, पंचायत राज हे 1962 सालापासून यशवंतराव चव्हाण साहेबांनी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांचे ग्राम पातळीवरचे जे प्रश्न आहेत हे सुटावेत या उद्देशानं त्यांनी ही या ठिकाणी स्थापना केली. त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये जिल्हा परिषद मेंबर हे पंचायत समिती मेंबर असायचे. मग पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये फरक करण्याचं काम मला वाटतं एक 15-20 वर्षापूर्वी झालं. पंचायत समितीला अधिक सक्षम बनवायचं, अधिक तिथं निधी द्यायचा. परंतु निधी ही गोष्ट अशी आहे की कुणाच्या हातून सुटत नाही. सुटत नाही कुणाच्या हात. नामदार मुश्रीफ साहेबांच्या सारखा एवढा मोठा नेता असताना या ठिकाणी माझी त्यांच्याकडे अपेक्षा आहे की ते दिलदार आहेत, खुल्या दिलाचे आहेत. तर या ठिकाणी ज्या उद्देशानं पंचायत समित्या अत्यंत भोळे बाबडे आहेत, भोळे बाबडे आहेत म्हणतात ते, मी म्हटलं अत्यंत भोळे बाबडे आहेत. तर या ठिकाणी साहेब तुमचं वजन वापरा आणि पंचायत समित्यांना कसं अधिक सक्षम करता येईल, त्यांना स्वतंत्रपणानं काही कसं कार्यक्रम हाती घेता येईल, जेणेकरून तालुक्यामध्ये एक उठाव करून दाखवता येईल, अशा पद्धतीचं त्यांची कार्यक्षमता वाढावी या दृष्टीनं तसा निधी कसा उपलब्ध करता येईल हे बघावं. सेसमधला काही भाग त्यांना द्यायचा निर्णय झाला राज्य सरकारचा 15-20 वर्षापूर्वी, परंतु तसं काय घडलं नाही, ते दिला जात नाही सेस. आणि मी सभापती असताना 2,07,000 2,15,000 इतका निधी असायचा आणि तो 30-35 लाखापर्यंत न्यायचा असं त्यावेळेला चाललं होतं, परंतु ते अजून गेलेलं नाही. आणि ते नेण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा एवढी एक सर्व उमेदवारांच्या वतीनं साहेब तुमच्यावर जबाबदारी मी टाकतो. माझ्या मित्रांनो, खूप या ठिकाणी पुलाखालनं पाणी वाहून गेलेलं आहे. अनेक वर्ष राजकारणामध्ये मी वयाच्या 26व्या वर्षापासून राजकारणामध्ये आलो राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि आता उत्तरार्ध नवं, आता शेवटचा अर्ध आता आमचा चालू आहे. आणि खरोखर मला वाटतंय की आजच्या ह्या राजेसाहेबांना सुद्धा कधी संघर्ष फार असू नये, त्याशिवाय प्रगती होत नाही, ही विचारधारा आदरणीय विक्रमसिंहराजेंची होती. आणि म्हणून हा दिवस बघायला जर विक्रमसिंहराजे असते तर खरोखर मी परमेश्वराचं धन्य मानलं असतं की या ठिकाणी सगळं बाजूला जाऊन आज अनेक प्रवाह म्हणजे समर्जित राजे साहेब, आमचे मुश्रीफ साहेब, आम्ही सगळेजण एकत्र यायला लागलोय, एकत्र आलोय. आणि या ठिकाणी कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थानं एकत्र आलेलं नाही, तर या ठिकाणी कागल तालुक्याच्या जनसामान्यांचा विकास करावा. माता भगिनींचे अश्रू पुसावे. या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर यांनी दिलेल्या विचाराचा वारसा या तालुक्यामध्ये रुजवावा. दुःख, दारिद्र्य, उपेक्षा, अंधश्रद्धा, गरिबी, जातीय व्यवस्था त्याचा सगळ्याचा पाडाव करावा आणि एक सुसंस्कृत समाज घडावा. जे महासत्ता भारत देश 25-26 वर्षानंतर होईल असं दावोसमध्ये एका अमेरिकन तज्ज्ञानं म्हटलेलं आहे.
की 25-26 वर्षामध्ये महासत्ता भारत होईल. ती महासत्ता बनण्याच्या पूर्वी बनली तरी एक गोष्ट निश्चितपणाने मी सांगेन की आज जी आपली प्रगती आहे ही सगळी प्रगती आहे ही आपल्या हिंदू जी कुटुंब व्यवस्था आहे ही कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे आपल्या या सगळ्या प्रगतीला. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.